सांत्वनदाता परमेश्वर, कम्फर्टर, द लॉर्ड गॉड, कम्फर्टर. तो कम्फर्टर आहे, सांत्वनदाता आहे. यशायाचा 40वा अध्याय 28 ते 31. यशायाचा 40वा अध्याय 28 ते 31. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही. नीट लक्ष देऊन ऐका. शेवटी हे तुम्हाला परत आठवायचंय, परत आठवायचंय. परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. लक्षात ठेवा, तो थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यांना म्हणजे थकलेल्यांना, तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बळांना विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, भरजवाणीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते पंखांनी गरुडाप्रमाणे वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. कोण? परमेश्वराची आशा धरून राहणारे, ज्यांनी येशू ख्रिस्ताला परमेश्वर म्हणून स्वीकारलेला आहे, आशेने स्वीकारलेलं आहे, विश्वासाने स्वीकारलेलं आहे. त्यांनी ती आशा धरली. ज्यांनी परमेश्वर येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला, त्या प्रत्येकाला परमेश्वराने सांगितलेलं आहे की जे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते पंखांनी गरुडाप्रमाणे वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. दुसरे करंथीकरास पत्र याचा पहिला अध्याय 3 ते 4. दुसरे करंथीकरास पत्र याचा पहिला अध्याय 3 ते 4. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वन दाता देव म्हणजे कम्फर्टर, तो धन्यवादित असो. तो धन्यवादित, कम्फर्ट करणारा, सांत्वन करणारा, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, कम्फर्ट करतो. असे की ज्या सांत्वनाने, त्या कम्फर्टने, त्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळतं. त्या सांत्वनाने परमेश्वर आमचं जे सांत्वन करतो, त्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. मी खूप प्रत्येक शब्दावर जोर देऊन वाचलेला आहे, प्रत्येक शब्दावर जोर देऊन वाचलेला आहे. कारण त्याचं वचन जिवंत आहे, दुधारी तलवार आहे. ऐकणाऱ्या व्यक्तीला आणि बोलणाऱ्या व्यक्तीला भेदून जाऊन जीवन देणार आहे. कम्प्लिटली लगेच त्याच क्षणाला त्याचं वचन कार्य करायला लागतं. कारण यशया 55:11 मध्ये सांगितलंय, माझं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. म्हणजे आता वचन तुमच्या कानात गेलाय, कानातून मेंदूत गेलाय, मेंदूतून शरीराच्या सगळ्या विभागाकडे गेलेलं आहे. तुमचा जीव, आत्मा, प्राण त्याच्यामध्ये ते वचन आता वाचलेलं पूर्णपणे भिनलेलं आहे. आणि ते वचन कार्य केल्याशिवाय परत आता पाठीमाग जाणार नाही, कारण ते वचन जिवंत आहे. आता सांत्वन, कम्फर्ट, ज्या वेळेला मनुष्य प्रॉब्लेम मध्ये, संकटामध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये ठेचला गेलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, आशा संपलेली आहे, कुठूनच आधार उरलेला नाहीये, परिस्थिती बदलू शकत नाहीये, डोकं आपटलं तरी काही करता येत नाहीये, खूप लॉस झालाय,
खूप नुकसान झालेलं आहे, बरबादी झालेली आहे, अवहेलना झालेली आहे, अपमान झालेला आहे, काहीच राहिलेलं नाहीये, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाहीये. हताश, निराश, दुःखी असं झालेलं असताना, अशी परिस्थिती झालेली असताना, अशा संकटातून गेलेलं असताना, अशा प्रॉब्लेम मधून गेलेलं असताना धीर देऊन, कोणीतरी धीर देऊन आशा पल्लवित केली आहे, सुख आणि चैन प्राप्त करून दिलेली आहे. सुख आणि चैन, आनंद आणि शांती प्राप्त करून दिलेली आहे. आशा परत एकदा पल्लवित केलेली आहे, एक नवी उम्मीद निर्माण केलेली आहे. त्याला सांत्वन म्हटलं जातं. त्याला सांत्वन, त्याला कम्फर्ट करणं म्हटलं जातं. एक नवी जगण्याची उमेद. सगळं संपलं, सगळं नष्ट झालंय, सगळं खचलंय, लॉस झालेला आहे, आता काही होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत धीर दिलेला आहे, उमेद निर्माण केलेली आहे, परत एकदा नवीन आशा आलेली आहे, तरारून परत एकदा उठलेलं आहे. एखादं झाड आहे, उपटलंय ते झाड, नुकतंच उगत असलेलं आता फळधारणा करेल चांगलं झाड आहे, आणि ते उपटलंय शेतातलं चांगलं झाड, आणि उपटलेलं, आणि त्यात ऊन लागून मरगळून गेलेलं आहे, आणि कोणीतरी आलं ते झाड घेतलंय आणि पाण्याचं खड्डा खडलाय, खत बी टाकलंय, पाणी टाकलंय, आणि त्याच्यामध्ये ते झाड परत लावलंय, आणि त्याला पाणी घालून ते झाड 2 दिवसांनी असं तरारून उठलंय. तशा पद्धतीनं आमचं सर्वस्व गेलंय, संपलंय, उद्ध्वस्त झालंय, काही राहिलेलं नाहीये. एखादी व्यक्ती गमावली गेलेली आहे, डिवोर्स झालेला आहे, नवऱ्याला बायको आवडत नाही, बायकोला नवरा आवडत नाहीये, एकमेकांचा चेहरा बघायचा नाही, संपलाय, एकमेकांपासून पूर्ण विभक्त झालाय, आशाच उरली नाही. ते पहिली प्रीती, पहिलं जवळ घेणं, पहिलीची आशा काहीच राहिलेली नाहीये, कुठंच मार्ग राहिला नाही, काळ लोटला गेलेला आहे, नात्यामध्ये अगदी वृक्षता आलेली आहे, एकमेकांचा चेहरा बघावासा वाटत नाही, हे नातं कधी परत सुधरला असे कुठूनच कुणालाच आशा राहिलेली नाही. कर्जामध्ये सगळं संपलंय, घर गेलाय, शेती गेली आहे, काम गेलेलं आहे, शेजार पाजार उलटलेले आहे, सगळे उद्ध्वस्त करायला पाहत आहेत, कोर्ट कचेऱ्या कैद्याची प्रकरण चालणार, नाव बदनाम झालेलं आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, आजार आलेला आहे, बीपी प्रॉब्लेम वाढलाय, बीपी वाढलाय, शुगर वाढलेली आहे, याचं ऑपरेशन, त्याचं ऑपरेशन, हे झालंय, ते झालं, दवाखाना नको झालंय, घरातला एक प्रॉब्लेम गेला की दुसरा गेला की तिसरा गेला की तिसरा, सगळा पैसा गेलाय त्याच्यामध्ये, खचून गेलाय, निराशा आली आहे, लेकरांचं शिक्षण होत नाही, डोकं चालत नाही, नोकरी लागत नाहीये, दारू सुटत नाही, नवऱ्याचा नाद लागलेला, वाईट गोष्टीचा नाद लागलेला सुटत नाहीये, नवरा ऐकापणा सोडत नाहीये, आणि बायको प्रेम करत नाही, बायको नवऱ्याचे आई वडील स्वीकारायला तयार होत नाहीये, बायको बाहेराकडे जाते, घरात लक्ष नाही, लेकरांकडे लक्ष नाहीये, नवऱ्याचं लक्ष घरात नाहीये, घरामध्ये निराशा आलेली आहे, गरजा पूर्ण होत नाहीये, काही बोललं तरी नवऱ्याचीच बाजू चांगली म्हटली जाते, वाईट रीतीनं बोललं जातं, काही बोललं तरी बायकोचीच बाजू चांगली म्हटली जाते, मलाच वाईट म्हटलं जात आहे, झालेली माझी चूक, त्याची क्षमा मागितली आहे, पश्चाताप केलाय, तरी देखील कोणी जवळ करत नाहीये, पहिल्यासारखं नातं परत रिस्टोर होत नाहीये, या नात्यात काही आशा राहिली नाही, असं जिवंत काढायचंय, असंच होणार, बदलणारच नाहीये, परत गेलेली शैली हातात येणारच नाहीये, कर्जातून बाहेर येऊ शकणार नाही, चांगलं काम मिळू शकणार नाही, असं सगळं काही झालेलं असताना सगळी दारं बंद झालेली आहे. पोरांचं उद्ध्वस्त झालेलं आईला जीवन बघवत नाहीये, पोराचं उद्ध्वस्त झालेलं जीवन बापाला बघवत नाहीये,
पण काहीच करता येत नाही, काहीच करू शकत नाहीये, मार्ग निघत नाहीये, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर सांत्वन करतो. तो सांत्वन देणारा परमेश्वर आहे, सगळ्यात सांत्वन करणारा परमेश्वर आमचा देव आहे. जगाचं सांत्वन संपुष्टात येतं. सांत्वन करतील लोक, बिचारी ग बिचारा, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं ऐकून. वाईट झालं त्याचं, वाईट झालं तिचं, वाईट वाटतं. चांगले लोक होतो, सगळं गेलं त्यांचं करतात. अहो काय लोक होते माहितीये का, आम्ही त्यांचं वैभव पाहिलं, फार भारी लोक होते, फार चांगले लोक होते. फक्त लोक तुमचं बोलतील, बोलून तुमचं क्षणभरासाठी तुम्हाला सांगतो, क्षणभराचं सुख तुम्हाला मिळेल. जे आहे आपल्या बाजूने कोणीतरी बोलणार, होय प्रार्थनेतले लोक आहेत, देतात सांत्वन, होय पास्टर आहेत, देतात, देवाची सेविका आहे, देतील सांत्वन, नातेवाईक आहेत, खूप प्रेम करणारे, सांत्वन देतील. त्या सांत्वन 1 दिवस 2 दिवस ते अंतःकरणात राहील आपल्या. अरे माझ्याबद्दल असं बोललं, हे लोक माझ्याबद्दल, अहो ते लोक त्यांना पण वाईट वाटला, तुमचं प्रॉब्लेम असा झालाय, अहो त्या पास्टरला पण खूप वाईट वाटलं, अहो तुमच्या पोरीचा डिवोर्स झाला, अहो यांचं तुमचं लग्न तुटलं, अहो याचं असं झालं, फार वाईट वाटलं त्यांना, गावाकडचे सगळं गाव हळहळलं, हो तुमचं, अहो घरातली व्यक्ती गेली, सगळेजण हळहळले. हो 4 दिवस ते ऐकल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल, 1 वर्ष बरं वाटेल, त्यानंतर काय. माझ्या प्रियांनो, मी असू दे, तुम्ही असू दे, कोणीही कुणाचं सांत्वन सर्व काळ, सदा सर्व काळ, प्रत्येक क्षणाला करू शकत नाही. अशक्य आहे. किती जणांचं सांत्वन करणार, किती काळ करणार, करू शकत नाही. एकमेव परमेश्वर आहे जो सदैव प्रत्येक क्षणाला आमचं सांत्वन करतो. तो जे सांत्वन करतो तसं सांत्वन कोणीच करू शकत नाही. तो जे धीर देतो, सांत्वन देतो, पुनर्वी आशा देतो, परत रिस्टार्ट करतो, परत एकदा पुनर्जीवित करून परत एकदा हिराने उठवतो, परिस्थिती बदलवतो, मनुष्य बदलवतो, समय बदलवून आमचं सांत्वन करतो. प्रियांनो, त्याचं सांत्वन करणं अद्भुत आहे. त्याचं सांत्वन करणंच चमत्कार आहे. त्याचं सांत्वनात चमत्कार आहे. त्याच्या सांत्वनात परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्या सांत्वनात परत एकदा उभं करण्याचं सामर्थ्य, परत एकदा उच्च स्थानावर प्रस्थापित करण्याचं सामर्थ्य आहे. अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य त्याच्या सांत्वनात आहे. तो खरा सांत्वनदाता आहे. त्याच्या समान सांत्वनदाता कोणीच नाही. स्वर्गीय पिता, स्तोत्र 9:9 मध्ये म्हटलेलं आहे. स्तोत्र याचा 9वा अध्याय 9 मध्ये म्हटलंय, परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. जे पिढीले गेलेले आहे त्यांच्यासाठी परमेश्वर उच्च दुर्ग आहे. तो संकट समयी उच्च दुर्ग आहे. पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे आणि तो संकट समय उच्च दुर्ग आहे. मग कसा करतो परमेश्वर आमचं सांत्वन? परमेश्वर आमचं सांत्वन कशा पद्धतीने करतो? इर्मया याचा 31वा अध्याय 13वा वचन. इर्मया याचा 31वा अध्याय 13वा वचन. त्याच समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील. त्याच समय दुःखात सांगतोय मला, तो आशा राहिलेली नसताना तो सांगतोय. त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करेल. वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटून, म्हणजे ज्यावेळेला शोक करत आहे, खच्चीकरण झालेला आहे, त्यावेळेला तो सांगतो, मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. मी त्यांचे सांत्वन करीन. त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन. त्याचं सांत्वन करणं अशा पद्धतीचं आहे. सांत्वन करतानाच तो वचन देतो आणि दिलेलं वचन तो पूर्ण करतो. तो परमेश्वर आहे. जे वचन तो देतो ते प्रत्येक वचन तो पूर्ण करतो. आमच्या शोकात, आमच्या दुःखात, आमच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत तो आम्हाला
आम्ही वचन देतो, आम्हाला स्वप्न देतो, आम्हाला प्रॉफेसी देतो, आम्हाला वचनाच्या द्वारे सांगतो मी आनंदाने तुझा शोक पाठवेल आणि तू तुझ्या दुःखाचं स्मरण तुला परत कधी होणार नाही, तुझा शत्रू परत तुला कधी दिसणार नाही, तुझं संकट परत तुला कधी दिसणार नाही, असं अभिवचन तो आम्हाला देतो. आमच्या दुःखामध्ये अशक्य अशा स्थितीत आणि ओक्साबोक्षी रडत असताना, आशा नसताना अशी वचनं तो आम्हाला देतो आणि ती वचनं तो पुढे पूर्णत्वात करतोच करतो. ह्याला त्याचं सांत्वन करणं म्हणतात. यशायाचा 40वा अध्याय 29वा वचन, तो भागलेल्यांना जोर देतो. तो जे भागलेल्या, थकलेल्या, खचलेल्या त्यांना जोर देतो, निर्बळांना विपुल बल देतो. कसा सांत्वन करतो? जे निर्बळ आहेत त्यांना तो बल देऊन त्यांचं सांत्वन करतो. प्रगटीकरण्याचा 21वा अध्याय 4थं वचन, प्रगटीकरण्याचा 21वा अध्याय 4थं वचन, तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे, कष्टही नाही, कारण ह्या गोष्टी पहिल्या होऊन चुकल्या. प्रगटीकरणात सांगितलेलं आहे तो आमचे अश्रू, मग स्वर्गीय जीवन ज्यावेळेला स्वर्गाचं राज्य येणार आहे. प्रगटीकरणात सांगितलेलं ना, भविष्य स्वर्गाचं राज्य येणार आहे त्यावेळेला असं घडणार आहे. तो आमचा शोक बदलून टाकणार आहे, आमचे अश्रू तो पुसणार आहे आणि तो आम्हाला आनंद देणार आहे, सार्वकालिक आनंद देणार आहे. आणि माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलंय ना, बरोबर आहे? येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, तो आमच्या मध्ये राहतो. योहानाचा 15वा अध्याय, खरा द्राक्षवेल तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, तेव्हा तुम्ही फळ द्याल. आता तो कुठे आहे? मागे मी सांगितलं होतं तुम्हाला, आता तो कुठे आहे? स्वर्गात स्थानापन्न नाही. कुठे आहे? की त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे आता मी कुठे आहे? तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे, बरोबर? त्याशिवाय मी फळ देऊ शकत नाही. ज्यावेळेला मी त्याला ऍज सुन ऍज ज्या क्षणाला मी त्याला स्वीकारलं त्याच क्षणाला तो माझ्यामध्ये आला आणि मी त्याच्यामध्ये आला, बरोबर लक्षात? आणि त्यावेळेला मी फळ द्यायला सुरुवात केली. विश्वासाची फळ, आनंद, शांती, आवड, सगळे आत्म्याची फळं द्यायला सुरुवात केलेली. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, तो स्वर्गात आहे, पित्याच्या उजवीकडे असणं आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि पुढे दिलेला आहे पूर्ण योहानाचा 15वा अध्याय, घरी गेल्यानंतर वाचा, तेवढा वेळ नाही आम्हाला. पुढे त्याच्यात दिलेलं आहे, पिता माझ्यामध्ये राहतो, मी पित्यामध्ये राहतो आणि जे पिता आम्हाला सांगतो ते मी करतो. माझ्या प्रियांनो, म्हणजे तो येशू ख्रिस्त कुणामध्ये राहतो? स्वर्गीय पित्यामध्ये राहतो आणि स्वर्गीय पिता त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे येशू ख्रिस्ता सहित आम्ही कुणामध्ये राहतो? स्वर्गीय पित्यामध्ये राहतो. काय अनमोल आमचं स्थान आहे. मग माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, स्वर्गाचं राज्य आमच्यात आहे. स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये आहे. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो, तो आमच्यामध्ये येतो. त्यावेळेला आम्ही यशाया 43 मध्ये लिहिल्याप्रमाणे तो माझ्या दृष्टीने अनमोल आहे. का अनमोल आहे? कारण तो माझ्यात राहतो, मी त्याच्यात राहते. तो स्वर्गामध्ये त्याच्या उजवीकडे असताच नाही, तो पित्यात राहतो, पिता त्याच्यात राहतो, म्हणजे मी पित्यामध्ये राहतो. म्हणजे स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये आलं, म्हणजे स्वर्गाचं राज्य सुरू झालेलं आहे, सार्वकालिक जीवन सुरू झालेलं आहे. फक्त हे शरीराचं वस्त्र आमची गळून पडणार आहे, आमच्यावर काही फरक होणार नाहीये. मृत्यूने काहीच फरक होत नाहीये, काहीच फरक होत नाही. आमच्या आत्म्यामध्ये सार्वकालिक जीवन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. स्वर्गीचं राज्य आमच्यामध्ये आहे, त्याची पवित्रता आमच्यामध्ये ऑलरेडी आहे. माझ्या प्रियांनो,
काय अद्भुत आहे हे कार्य, काय अद्भुत आहे हे जीवन. आणि मग त्यांनी म्हटलेलं प्रगटीकरणाचं परत एकदा वाचू 21 आणि त्याचा 4था अध्याय. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन चुकल्या. जीवनात जे घडलं पहिलं ते होऊन गेलंय. आता नवीन जेवढ्या येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेला त्यानं जे सांगितलेलं आहे तो आमचे अश्रू पुसतो. आम्हाला आमचे अश्रू पुसावे लागत नाही. आमचे अश्रू गळतात आणि आम्ही ते पुसतो ते आमच्या शरीराचे अश्रू. आमचा आत्मा ज्या वेळेला कणतो त्या आमच्या आत्म्याचा कण्याचे अश्रू परमेश्वर पुसतो. पिता आमचा सांत्वनदाता आहे. माझ्या प्रियानं पहिला सांत्वनात आमचा स्वर्गीय पिता आहे. लक्षात घ्या, आदामाने पाप केलं. आधी आदाम आणि हवेसाठी त्यानं ते स्वर्ग एडन बाग केली. सगळ्या जगाचा अधिकार त्यांच्या हातात दिला. पण ज्यावेळेला त्यांनी पाप केलं त्याला परमेश्वरापासून ते विभक्त झाले. पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही म्हणून ते बाजूला टाकले गेले. पण त्याच क्षणाला परम पवित्र स्वर्गीय पित्यानं सांत्वन केलं आदाम आणि हवेचं. त्याच क्षणाला त्यांना वचन दिलं की तुझं सीड, स्त्रीचं सीड त्या सैतानाचं डोकं ठेचेल, मृत्यूचं डोकं ठेचेल, सार्वकालिक मृत्यूचं डोकं ठेचेल. लक्षात घ्या, तिथेच वचन देऊन त्याला कम्फर्ट केलं. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. स्वतः परमेश्वरानं स्वतःला दिलं. लक्षात घ्या, आणि आमचं पाप त्याच्या रक्ताने धुतलं गेलं. परमेश्वर हा आमचा सांत्वनदाता कायम आणि कायम. आणि येशू ख्रिस्त आमच्या सांत्वन देण्यासाठी या जगामध्ये आला. तो आमच्यासाठी, तो आमचा सांत्वनदाता परमेश्वर, ज्याने त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं. आमच्यासाठी त्याचं रक्त त्याने सांडलं. ज्यावेळेला मी त्याला स्वीकारतो त्यावेळेला त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं जातं. त्याचं सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त होतं. स्वर्गाचं राज्य आमच्यात सुरू होतं. स्वर्गाचे वारीस म्हणून आम्ही म्हटले जातो. स्वर्गाचे वारीस म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. जगाचे लोक आम्हाला तुडवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्यावेळेला परमेश्वर आमच्यामध्ये आहे आम्हाला उद्ध्वस्त कोणीच करू शकत नाही. कारण आमचा आत्मा परमेश्वराच्या स्वाधीन आहे. आणि त्याचं वचन आहे, माझ्या हातातून तुला कोणी राहून घेऊ शकत नाही. यशामध्ये त्यांनी वचन दिलेलं आहे. योहान्याचा 14वा अध्याय 27वा वचन येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्त आमचा सांत्वनदाता. स्वतः येशू ख्रिस्त हे बोललेला आहे. योहान्याचा 14वा अध्याय 27व्या वचनात स्वतः येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. लक्षात घ्या, मी काय सांगितलं. आता परत पहिल्या गोष्टीकडे या. आमचं जीवन उद्ध्वस्त झालं, व्यक्तीने काहीच घडलं, दिवस झाला किंवा कर्जात गेलं, सगळ्या वाईट गोष्टी झाल्या, त्यावेळेला लोक आमचं मनापासून सांत्वन करायला येतात. काही आमचे नातेवाईक, पास्टर लोक, विश्वासणारे लोक सांत्वन करतात. ते सांत्वन मी तुम्हाला सांगितलं, 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 1.5 वर्षानंतर काही राहत नाही. त्या सांत्वनाने आमचे जीवन बदलत नाही. त्या सांत्वन आमची परिस्थिती बदलू शकत नाही. त्या सांत्वनाने आम्हाला सर्व काळची शांती मिळत नाही. शांती म्हणजे काय? भय नाही, चिंता नाही, काळजी नाही, दुःख नाही, फक्त आनंद आणि आशा आणि विश्वास. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. पीस, प्रिन्स ऑफ पीस, तो आमच्यात राहतो. त्याची शांती आम्हाला देतो. जे जग देतं तसं मी देत नाही. सार्वकालिक, कायम टिकणार असं मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नका देऊ. कारण भयाचा आत्मा दिलेला नाही, तर धैर्याचा आत्मा दिलाय, सामर्थ्याचा आत्मा दिलाय, म्हणजे आमच्यामध्ये त्याची शांती दिली. मत्ती याचा 11वा अध्याय परत येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे. 11वा अध्याय 28व्या वचनात सांगितलंय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. स्वतःच्या आत्म्याला,
स्वतःला जोरात ओरडून सांगा, अहो कष्टी व भाराकांजन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दे. तोच येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, तोच स्वतः मला सांगतो, त्याचा विवचन आहे. तोच आमच्यामध्ये राहतो, शांतीचा दाता, सांत्वन करणारा परमेश्वर. तो सांगतो, अहो कष्टी आणि भाराकांत जन, भार वाहून खचून गेलाय, थकून गेलाय, निराश झालाय, चारी बाजूने प्रॉब्लेम येतात, खच्चीकरण होत आहे, आमचेच लोक आमच्यावर उलटतात, खोटे नाटक बोलतात, वाईट वागतायत, ज्याच्यासाठी केलं, ज्यानं पैसा घेतलाय ते असं लात उगारतायत. आणि परमेश्वर म्हणतो, भाराकांत जन, कष्टी, या सगळ्या विचारांनी हे सगळं सहन करून, भार सहन करून खचून गेलेल्यांनो, चिंताक्रांत झालेल्यांनो, माझ्याकडे या, माझ्याकडे या. आणि मी ख्रिस्ताला स्वीकारलाय, तो माझ्यामध्ये आहे आणि माझं लक्ष इकडे आहे, तिकडे आहे. अहो कोणी आहे का? अहो कोणी मदत करेल का? अहो कोणी सहारा देईल का? अहो कोणी ही परिस्थिती बदलेल का? अहो तुम्ही कोणीतरी काहीतरी कराल का? याच्याकडे धाव, त्याच्याकडे धाव. पास्टरांना येत असेल, धावलो धावलो इकडे इकडे, कुणाला तरी येत असेल ते गाणं, धावलं धावलं सगळीकडे, पाहिलं शोधलं मी, इकडे शोधलं तिकडे शोधलं, पण कुठे नाही येशू सारखा कोणी नाही, येशू सारखा कोणी नाही, येशू सारखा मला कोणीच सापडला नाही, कोणीच सापडला नाही, त्याच्यासारखा सांत्वनदाता कोणीच नाही. तो आमच्यामध्येच आहे. आमचं लक्ष त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याशी आम्ही ट्यून झालं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि सांत्वनदाता जो आहे, जो वचन देऊन सांत्वन करतो आणि पुनर्जीवन करतो, परत एकदा सुरुवात करतो, परिस्थिती बदलतो, मनुष्य बदलतो, समय बदलतो, तोच माझ्यामध्ये, त्याच्याकडे मला बघायचं आहे. स्तोत्र याचा 34वा अध्याय 18 वचन, परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. उद्धार करतो. उद्धार करणं म्हणजे आहे ती सगळी परिस्थिती बदलवून परत एकदा नवीन जीवन देणं, आनंद देणं, पहिलं होतं त्यापेक्षा अधिक उत्तमातलं उत्तम सगळं देणं. उद्धार करतो, सर्व उत्तम गोष्टी देऊन तो तृप्त करतो आणि उच्च स्थानावर प्रस्थापित करतो, उद्धार करतो. यशाया 47 मध्ये म्हटलंय, यरूशलेमेच्या उद्धाराला विलंब लागणार नाही. ज्याला आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वरावर, त्यावेळेला आमचा उद्धार तो करतो, त्या उद्धाराला विलंब लागत नाही. फक्त आमचं बोलणं बोलणं बोलणं, कन्फेस, बोला बोला, जे तुम्ही बोलाल विश्वासानं येशूच्या नावामध्ये, ते घडणार आहे प्रिया, ते घडणार आहे. लक्षात घ्या, येशू हा खरा सांत्वनदाता आहे. 3.5 वर्ष त्यानं कार्य केलं, 33व्या वर्षी त्याला वधस्तंभावर दिलं, 30व्या वर्षी त्याचं कार्य सुरू झालं. 3.5 वर्ष येशू ख्रिस्तानं कार्य केलं. काय कार्य केलं? स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली, म्हणजे त्यांचं स्पिरिच्युअल रिस्टोरेशन केलं, आत्मिक घडण त्यांची केली, पश्चाताप करून परमेश्वराकडे वळायला लावलं. लंगडे जे नीट चालू शकत नाही त्यांना बरं केलं. आंधळे जे जन्मापासून पाहू शकत नव्हते त्यांचे डोळे उघडले. कुष्ठरोगी म्हणून त्यांना बाहेर, शहराच्या बाहेर टाकून देण्यात आलेलं होतं. त्या कुष्ठरोगांना स्थान प्राप्त करून दिलं. जे भूत खेताले भरून गेलेले होते आणि ज्यांच्यामध्ये भूत राहिलेली होती त्यांचे भूत काढलेले. जे मरण पावले त्यांना त्यानं पुनर्जीवित केलं. जे भुकेले त्यांना त्यानं खाऊ घातलं. 4000 लोकांना, 5000 लोकांना. बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, त्यांना तुच्छ वागणूक देऊ नका, त्यांना जवळ घेतलं. पुनरुत्थान झाल्यानंतर देखील मरियला सांगितलं, जाऊन सांग, वार्ता सांग की मी उठलो आहे. म्हणजे सुवार्तेचं कार्य स्त्रियांकडे देऊन स्त्रियांना उच्च स्थान प्राप्त करून दिलं. माझ्या प्रियांनो, त्याने अनेक चमत्कार केले. वादळ शांत केलं, गरजवंतांची गरज पुरवली. आई लग्नाच्या वेळेला भांडण झाली असती, वाद झाला असता, द्राक्षरस संपलेला, त्यानं पाण्याचा द्राक्षरस केला.
चमत्कार करत गेला. चमत्कार केले, रोग बरे केले, सांत्वन केलं. ज्यांना त्याला स्पर्श केला ते बरे झाले, ज्यांनी त्याला स्पर्श केला तेही बरे झाले. रक्तस्रावी स्त्री बरी झाली. त्यानं लोकांच्या जीवनाचा उद्धार केला, रिस्टोरेशन केलं आणि परमेश्वराकडे त्यांना वळवलं. त्यानं आमच्यासाठी प्राण दिला आणि पापी जीवनातून कायमची, सार्वकालिक मृत्यूतून कायमची सुटका देऊन सार्वकालिक जीवन दिलं. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना नवीन जीवन आणि परमेश्वराचं स्वर्गीय राज्याचं वारीस बनवलं. म्हणजे त्यानं आमचं सांत्वन केलं. या सगळ्या गोष्टी करून त्यांनी आमचं सांत्वन केलं. कोणकोणत्या प्रकारे त्यानं आमचं सांत्वन केलं आम्ही पाहिलेलं आहे. दुसरे तेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय 16 ते 17. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगीचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो व प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हाला स्थिर करो. पाऊल सांगतो हे की येशू ख्रिस्त आमचा सांत्वनदाता आहे. त्यानं आमचं सांत्वन केलं. आपण मत्तई 11 आणि 28 वाचले. अहो कष्टीन भाराकांजन हो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो शांती देऊन, परिस्थिती बदलून, तो तुमच्या कष्टातून संकटातून बाहेर काढून तुमचं सांत्वन करतो. कसं? तो तुमचा शोक पालटवतो आणि तुम्हाला आनंदित करतो, परिस्थिती बदलवून टाकतो. तो अपयशाकडून तुम्हाला यशाकडे नेतो आणि तुमचं सांत्वन करतो. खच्चीकरण केलेलं, ज्यांचं खच्चीकरण झालेलं आहे. एक मुलगी होती, तिचं उदाहरण तुम्हाला सांगते. कशी कशी ती 7वी पास झाली, 8वी 9वी कशी कशी पास झाली, 10वीला गेली. 10वीला शेवटी ती नापास झाली. आता ही जुनी गोष्ट आहे. 4-5 वेळेला परीक्षा दिल्या, पासच होत नव्हती. सगळे म्हणायचे मठ डोक्यात चालत नाही. तिने पण आशा सोडून दिली. त्याच्या साधं काम करत होती. त्याच्या एक 5-6 वर्षाने माझ्याकडे आली. आता मी शिकणार नाही, आता मी आपलं काम कसं कसं करते मिळवते, आता नाही होणार माझ्याकडून. आणि मी तिला बाहेरून परीक्षेला बसवलं 10वीच्या. त्या ठिकाणी ती पास झाली. केव्हा? ज्यावेळेला मी तिला सांगितलं येशू ख्रिस्त हा तिचा उद्धार करता देणार आणि तो तुझं सांत्वन करतोय, तो तुला खूप सुंदर शिक्षण देणार आहे, उत्तम शिक्षण देत आहे, तो तुझं डोकं चालणार आहे, तू तरबेज होणार आहे, परमेश्वर तुझ्याकडून कार्य करून घेणार आहे, हे सगळं जे देव करणार आहे हे मी तिला सांगितलं, प्रार्थना केली आणि तिला सांगितलं की परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये खूप सुंदर कार्य करणार आहे, तुला उच्च शिक्षण प्राप्त करून देणार आहे. ज्यावेळेला मी तिला सांगितलं त्यावेळेला ती म्हटली कसं शक्य, म्हटलं नाही होणार आहे. आणि मग मी तिला फॉर्म भरायला लावला, भरला. त्या फॉर्म भरल्याच्या नंतर तिने परीक्षा दिली, ती 10वीला पास झाली. 10वीला पास झाली, परत बाहेरून तिला 12वीला बसवलं, 12वीला पण पास झाली, ग्रॅज्युएशन करून घेतलं. आज उच्च स्थानावर आहे. आई बापांचा आधार नसणारी, अनाथ, स्वतःचा फ्लॅट घेऊन भरपूर असा पगार कमवून लोकांच्या घरामध्ये लोकांना मदत करते. आज ती पास्टर झालेली आहे. माझ्या प्रियांनो, देव आमचं सांत्वन करतो, तो आमच्या अशक्य परिस्थितीत करतो.
ज्यावेळेला आशा नाही, आधार नाही, काहीच घडू शकणार नाही, त्यावेळेला तो आम्हाला वचन देतो. वचन हे सांत्वनाचं पुस्तक आहे. याच्यात सांत्वनाची जिवंत वचन आहे. ती अशी धगधगतायत अग्नीसारखी. फक्त उचलायची आणि स्वीकारायची, अप्लाय करायची, मुखाने बोलत राहायचं आणि धन्यवाद करायचा. तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. ती वचन धगधगती अशी, अशा अग्नी अशी वळवळ करतात, धग 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 करतात. वाचा, स्वीकारा, बोला आणि ती वचन तुमच्या जीवनात कार्य करेल आणि तुमचं जीवन बदलून जाईल. कारण ते वचन परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त. तो टाकलेल्या सोडलेल्यांना, विधवांना कुटुंब वत्सल करतो, त्यांची पुनर्स्थापना करतो. असं त्याचं सांत्वन करणं आहे. तो पीडित, रोगाने त्रस्त झालेले, आजाराने खचून गेलेले, मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोचलेल्यांना आरोग्य देतो. तो जेव्हा राहा पुनर्जीवन करतो. ज्या शत्रूंनी उद्ध्वस्त केलेलं आहे, खच्चीकरण केलंय, पायदळी तुडवलेले, कुठंच आशा ठेवलेली नाहीये, त्या शत्रूंसंगती तो लढतो आणि त्या शत्रूंसमोर हा जव्हारीसी तुम्हाला विजय देतो. तो जव्हाचा बाप आहे. तो सैन्यांचा देव, लॉर्ड ऑफ होस्टचा बाप, तो तुम्हाला विजय देतो. तो प्रिन्स ऑफ पीस आहे. तो तुम्हाला शांती देतो आणि तो तुम्हाला पीस मेकर, शांती करणारे बनवतो. असं सांगतो. म्हणजे फक्त शांती देत नाही तुम्हाला, तर तुम्हाला शांती बनवतो आणि पाठवतो. जा, पीस मेकर म्हणून कार्य करा, शांतीचं दूत म्हणून कार्य करा. असं त्याचं सांत्वन करणं आहे. तो वांझ स्त्रीला आनंदी माता बनवतो आणि तिच्या लेकरांना देवाच्या कार्यासाठी, अनेक आत्म्यांना जन्म देण्यासाठी, अनेक पवित्र आत्म्याने लोक भेटण्यासाठी त्या लेकराचा उपयोग करून घेतो. असं त्याचं सांत्वन करणं आहे. तो वाळवंटाचं तळ करतो. तो रानाची बाग बनवतो आणि फलद्रुपता देतो. जे निर्बल झालेल्या, जे खचून गेलेल्या आहेत, त्या थकलेल्यांना, त्या वृद्धांना तो परत एकदा पुनरुज्जीवित करून तरुण करतो. तारुण्यानं तो भरतो. तरुण थकतील, भागतील. पहिलं वचन आठवलं मी, लक्षात ठेवा, कारण हे तुमच्या बाबतीत घडत आहे आणि घडणार आहे. तरुण थकतील, भागतील, खच्चीकरण होईल, परंतु तुम्ही नव्या जोमानं, नव्या शक्तीनं, नव्या सामर्थ्यानं उठाल. असं त्याचं प्रगट, असं त्याचं परत एकदा त्याचं सांत्वन करणं आहे. आता हे सगळं तो करतो, सतत करतो. तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात करत आहे, करणार आहे, अजून अद्भुतरित्या करणार आहे. जे तुम्ही खचलेले आहात, चिंताक्रांत झालेले आहात, प्रश्नाने, प्रॉब्लेमने खचून गेलेले आहेत, त्या प्रत्येकाचं सांत्वन परमेश्वर करत आहे. त्या प्रत्येकाची परिस्थिती परमेश्वर बदलवत आहे, आनंद देत आहे, पुनर्जीवित करत आहे, आरोग्य देत आहे. जे जे वचन ऐकत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आरोग्य देत आहे. कष्टातून, निराशेतून, खच्चीकरणाच्या परिस्थितीतून बाहेर काढून आनंद देत आहे. तुमची परिस्थिती बदलत आहे, व्यक्तीला बदलवत आहे, समय तुमचा बदलवत आहे, तुमच्या शत्रूवर तुम्हाला विजय देत आहे. लक्षात घ्या, कर्जातून बाहेर काढत आहे, आनंद देत आहे. हे सगळं तो करत आहे. आज आत्ता एक क्षणाला तुमचं सांत्वन तो करत आहे. त्यानं वचन दिलेलं आहे आणि ते वचन प्रत्येकाच्या, आज जे तुम्ही वचन ऐकलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनात तो कार्य करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात आज आत्ता एक क्षणाला कार्य करत आहे. कार्य सुरू झालेलं आहे आणि तुम्ही ते सगळं पाहणार आहात. ते सगळे उत्तरे तुम्ही स्वीकारत आहात, ते विजय स्वीकारत आहात, ते आरोग्य स्वीकारत आहात. ते घडत आहे.
परत एकदा पती पत्नीची बांधणी होत आहे, परत एकदा पुनर्स्थापना होत आहे, विवाहामध्ये पुनर्स्थापना, पती पत्नीच्या संबंधात पुनर्स्थापना होत आहे, आई वडील आणि लेकरांच्या नाते संबंधात पुनर्स्थापना होत आहे. हे तो सगळं करत आहे. आता ऐका, मेन त्याला काय सांगायचं, आता महत्वाचं त्याला काय सांगायचं, हे सगळं तो करत आहे, होत आहे, होणार आहे तुमच्या जीवनात 100%. लिहून ठेवा, आजचा दिवस घडणारच घडणार, घडणारच घडणार. तारखेसहित तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि समस्येचं उत्तर तुम्हाला होयाने म्हणून मिळालेलंच आहे. घरी गेल्यानंतर लिहून ठेवा. पण आता का करत आहे तो सगळं, का तुम्हाला वैभव देत आहे, का तुम्हाला सामर्थ्य देत आहे, का तुम्हाला उच्च स्थानावर प्रस्थापित करत आहे, का तुम्हाला श्रेष्ठत्व, धार्मिकता आणि सगळं उच्च स्थान प्राप्त करून देत आहे, का तुमची परिस्थिती बदलून टाकत आहे, का धर्मानामध्ये, श्रीमंतामध्ये आणि विद्वानांमध्ये तुमची प्रस्थापना करत आहे, कशासाठी? ऐका आता, मत्तयाचा 5वा अध्याय, मत्तयाचा 5वा अध्याय 48वा वचन. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. जसा तो पूर्ण आहे, जसा तो पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. पित्याने सांगितलं, येशू ख्रिस्ताने सांगितलं, जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे. तुम्ही विश्वास ठेवला तर मी जे चमत्कार आणि महत्कृत्य केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कराल, स्पष्ट त्याने सांगितलेलं होतं. 40 वर्तमानात ते दिलेलं आहे. आता मला वेळ नाही आहे, घरी गेल्यानंतर वाचा. 40 वर्तमानात दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितले, हे पित्याने सांगितलेलं आहे. मत्तय 5 येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गीय पित्याने सांगितलंय, जसा मी पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, जसा मी आहे, जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे. म्हणजे जसे तुम्ही विश्वास ठेवा तर जसा चमत्कार, जसे कृत्य मी केले त्यापेक्षा अधिक अद्भुत कृत्य तुम्ही कराल. लक्षात घ्या. आता इथं पाऊल देखील सांगतो, 2 कोरिंथीकरास पत्र याचा 1ला अध्याय. पाऊल देखील सांगतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे सांगतो. म्हणजे पित्याने सांगितलं, पुत्राने सांगितलं, आता पवित्र आत्मा सांगत आहे. पवित्र आत्मा पावलाच्या द्वारे सांगत आहे. 2 कोरिंथीकरास पत्र याचा 1ला अध्याय 3 ते 4 आपण वाचलेलं आहे, परत वाचते. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. माझ्या प्रियांनो, किती मोठं कार्य आहे. का करतोय सगळं सांत्वन? का आमची परिस्थिती बदलतो? का आनंद देतो? का उच्च स्थानात प्रस्थापित करतो? का आम्हाला उकिरड्यावरून उचलून अधिपतींच्या पंक्तीला बसवतो? का बांध स्त्रीला गृहिणीकडून आनंदी माता बनवतो? का टाकलेल्या सोडलेल्या उद्धार करून परत एकदा त्यांना पुनर्स्थापित करतो? का पती पत्नीला परत एकदा एकत्र जोडून परत एकदा आनंदी कुटुंब बनवतो? का 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 वैभव, पैसा, सामर्थ्य, सर्व आनंद, सौंदर्य, तारुण्य, नवाजून नवी शक्ती, नव सामर्थ्य, सगळ्या गोष्टी तो का देतो आम्हाला? जेणेकरून जे संकटात, जे तुम्ही आज ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात, ज्या परिस्थितीतून तुम्ही आतापर्यंत गेलेला, जे तुम्ही सहन केलेलं आहे, ज्याच्यातून परमेश्वराने तुम्हाला जाऊ दिलं, ज्या संकटाला आणून, जे त्रास आणून सैतानाने तुम्हाला तुडवलं,
नेस्तनाबूत करायचा प्रयत्न केला, व्यसनांमध्ये टाकण्याचा, बायकाच्या नादी लागण्याचा, सगळ्या गोष्टीचे वाईट गोष्टी करण्यासाठी सैतानाने ज्या गोष्टी तुमच्या जीवनात केल्या पाशामध्ये टाकून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून येशू ख्रिस्ताने तुम्हाला बाहेर काढलं. तशा पद्धतीने तुम्ही ख्रिस्तासारखे, येशू ख्रिस्तासारखे होऊन, परमेश्वरासारखे होऊन तुम्ही त्या लोकांना, त्या संकटातून, त्या गाडीतून, त्या वाईटातून, त्या दुष्टकृत्यातून बाहेर आणावे आणि त्यांची पुनर्स्थापना करावी. त्यांच्या जीवनात आनंद आणावा, त्यांच्या जीवनात पवित्रता नाही, त्यांच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त करून द्यावं. म्हणून म्हटले, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन हीच वार्ता सांगायची तुम्हाला, हेच करायचंय तुम्हाला, जेणेकरून अनेक आत्मा परमेश्वराकडे आणायचे. धर्मांतर नाही करायचंय, तर त्याचे अनुयायी बनवायचं आहे. असे सांत्वन करणारे त्याचे अनुयायी, असे सांत्वन करणारे परमेश्वराचे सैनिक तुम्हाला तयार करायचे आहेत. तुम्ही स्वतः सांत्वन करणारे, पुन्हा उठला तो ख्रिस्त मीचा, शरीरी तुझे रक्त भरून वाह, पुन्हा उठला ख्रिस्त. प्रत्येक क्षणाला तुम्हाला म्हणता आलं पाहिजे, पुन्हा उठला तो ख्रिस्त मी आहे, पुन्हा उठला तो ख्रिस्त. माझ्या शरीराच्या वासना, विचार, वाईट दुष्टकृत्य, राग, रिवेंज, सुरभावना सगळा त्या वधस्तंभावर खेळला आहे आणि माझ्यातून तो ख्रिस्त उठला आहे, जो लोकांची पुनर्स्थापना करेल, जो लोकांचं रिस्टोरेशन करेल, जो लोकांच्या जीवनात आनंद प्राप्त करून देईल, जो लोकांचं सांत्वन करेल. तुम्ही दुःखात असाल तरी देखील जाऊन लोकांचं सांत्वन करा. सैतान तुम्हाला, शत्रू लोक तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत असतील, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, तुमचे लोक ज्यांच्यासाठी तुम्ही खूप दिलं घेतलं, त्यांना खूप काही दिलं, त्यांना उठवलं, त्यांना उभं केलं, त्यांना आरोग्य प्राप्त करून दिलं, असे लोक तुमच्यावर उलटलेले असतील तरी देखील तुम्ही जाल अशा परिस्थितीत, आणि तरी देखील तुम्ही लोकांचं सांत्वन करा. तरी परत आणि परत त्यांच्यावर कृपा, दुसऱ्या लोकांवर तुम्ही कृपा करा, परत दुसऱ्या लोकांना तुम्ही उठवाल. कारण येशू ख्रिस्ताने ते केलं आहे. कारण देव असाच आहे, त्याने असाच सूर्य निर्माण केलेला आहे, जो धार्मिकावर पण आणि दुर्जनांवर पण त्याचा प्रकाश देतो. त्याने अशीच हवा निर्माण केलेली आहे. दुष्टकृत्य करणारे, अतिशय वाईट सैतानाचे लोक देखील तो त्याच्यातून ऑक्सिजन घेतात, श्वास घेतात आणि जगतात, आणि त्याचे धार्मिक लोकही श्वास घेतात. तोच देव, तोच परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, तोच येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना म्हटला, हे बापा यांना क्षमा करते, काय करतात त्यांना समजत नाही. तोच क्षमा करणारा परमेश्वर तुमच्यामध्ये, तोच सांत्वनारा दाता देव, तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये. तुम्हाला लोकांचं सांत्वन करायचं आहे, जे तुटले आहेत, ज्यांचं खच्चीकरण झालेलं आहे, ज्यांना आधार नाही आहे, ज्या विधवा आहेत, ज्यांना तुळवला आहे, ज्या डिवोर्सी आहेत, जो माणूस पुरुष डिवोर्सी आहे, जे अनाथ लेकरं आहेत, आई बापांनी सोडून दिलेले आहेत, किंवा वाईट गोष्टीमुळे आई बाप त्यांच्यापासून दुरावले गेलेले आहेत, किंवा आई वडील असूनही जे अनाथ आहेत, असे पुष्कळ जण आहेत, पुष्कळ जण आहेत. ते आई वडील आहेत पण अनाथाचं जीवन जगत आहे, ना प्रेम, ना जिव्हाळा, ना आई वडिलांचं उठवून. माझ्याकडे काम करणारी मुलगी होती, तिचे वडील इतके वाईट रीतीने तिला अमानुषपणे एका मुलीला असं मारू नये
अशा पद्धतीने मारायचं. आणि आई दारात उभं राहून म्हणायची, मारा तिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती काम करायची. दुसरीला असल्यापासून तिचं शिक्षण बंद केलेलं होतं. आणि तिच्या आई बाहेर उभं राहून तिला म्हणायची, वडिलांना म्हणायची, मारा तिला. प्रचंड हुशार होती. त्याही मुलीला बाहेरून बसवला परीक्षेला. ती 10वी पास झाली, तीही 12वी पास झाली. आज ती तिच्या पती समवेत जगते. आता या क्षणाला ती माझा मेसेज ऐकत आहे. असे खूप जण आहेत जगावर. आम्ही फक्त आमचं दुःख कवटाळून बसतो, आमच्या वेदना कवटाळून बसतो. माझ्या प्रियांनो, देवाचा आत्मा तळपत आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे. तो म्हणतो, उठ, सिंहाच्या कडनं धूळ झटक, तुझा राजा तुझ्याकडे येतात. त्याच्या कार्यासाठी उभं राहा प्रियांनो, लिडावरून उभं राहा. आज जे जे तुम्ही ऐकत आहात, लोकांचं सांत्वन करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना येशू ख्रिस्त गाजवा. आजारातून त्यांना बाहेर काढा. आजारांनी अनेक लोक खचून गेलेले आहेत, निराश झालेले आहेत. कितीतरी लोकांना असं वाटतंय, अरे अर्थातच झालेला आहे, आता नाही होऊ शकत, बरं नाही होऊ शकत, गेला मनका गेलाय, गेला तर ऑपरेशन सांगितलंय, हे झालंय. प्रार्थना करा हात ठेवून. तो जेव्हा राफा तुमच्यात आहे, तोच जेव्हा राफा जो माझ्यामध्ये आहे. ज्या प्रार्थना करून तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं, तेच तुम्ही प्रार्थना करून लोकांना आरोग्य प्राप्त होईल. तोच येशू ख्रिस्त आहे. तो तुम्हाला सांत्वनदाता बनवत आहे. तो सांत्वनदाता तुमच्यात राहतो. तुम्हाला तो सांत्वनदाता म्हणून उभं करत आहे. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक लेकराला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणीला आज तो उठवत आहे. होय, प्रत्येकाला उठवत आहे. उठा आणि प्रार्थना करा. मागा देवाजवळ जा. त्यांच्या दुःखात त्यांचं सांत्वन करा. त्यांच्या दुःखात त्यांचं सांत्वन करा. तो परमेश्वर तुमच्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला सांत्वन दाता म्हणून उभा करत आहे. तो सांत्वन दाता म्हणून उभा करत आहे. लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणा. निराशेतून त्यांच्या जीवनात आशा निर्माण करून द्या. पापातून पवित्रतेकडे आणा. आजारातून आरोग्याकडे त्यांना आणा. उद्ध्वस्त झालेल्या स्थितीतून उच्च स्थानावर त्यांना बसता येईल अशा स्थितीपर्यंत त्यांना घेऊन या. आणि हे सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. अशक्य गोष्टी येशू ख्रिस्ताच्या नावात, त्याच्या वचनाच्या द्वारे पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुम्हा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि आज देव तुम्हाला म्हणत आहे, मी तुला कम्फर्टर म्हणून उभं करत आहे, सांत्वनदाता म्हणून उभं करत आहे. जेणेकरून जाण लोकांचं सांत्वन करा. डोळे बंद करा. आपले हात त्याच्याकडे उभा राहा. आपले दोन्ही हात त्याच्याकडे उभा राहा आणि त्याला आज वचन द्या. होय परमेश्वर, मी विश्वास ठेवते. माझी परिस्थिती तू बदलवत आहेस. माझं सांत्वन तू करत आहेस. माझा समय, मनुष्य, परिस्थिती सगळं बदलत आहेस. माझ्या सगळं तुम्हाला तू बाहेर आणत आहे, आनंद देत आहे. मी विश्वास ठेवते, माझं सांत्वन तू करत आहेस. पण आता तू मला सांत्वन दाता म्हणून उभं करत आहे. मी ते स्वीकारते. वचन द्या, वचन द्या. त्याच्यावर भाव ठेवा. आनंदाने त्याचा धन्यवाद करा. काय तुम्हाला सांत्वन दाता बनवत आहे.
तुझसे ही हूँ मसीह में जीवन ये मेरा तुझे अर्पण कर दिया बदकिस्मती आया हूँ मैं तेरे मुझे मेरी लक्षात ठेवा तो लक्षात आहे मेरा जहां बस तू ही ऐसी शिकायश बन जाएगी तुझको कभी हो मेरी जिंदगी तुझ में मुझ में मेरा जहां बस तू ही ऐसी सितारिश बन जाएगी तुझको कभी हो मेरी जिंदगी मेरा दिल बस तू
आमेन. आज वचन देतो. होय प्रभू, तुझ्या जवळ मी आलेले. तुम्हाला सांगता म्हणून उभं केलेलं आहे. मी ते स्वीकारतो, मी ते स्वीकारते. आणि आजपासून तुझं वचन मी लोकांना सांगेन. मी शांत राहणार नाही. मी लोकांसाठी प्रार्थना करेन. Jesus, Jesus. पवित्र परमेश्वर आज आम्हा प्रत्येकाची भेट तू घेतलेली आहे. आम्हा प्रत्येकाशी तू बोललेला आहे. आज आम्ही तुझा आभार मानतो आणि तुझी उपस्थिती करतो. खऱ्या अर्थाने आमच्या प्रत्येकाचे सात्वन करताय. परिस्थिती बदलून टाकत आहे. सगळे बाहेर आले आहे. प्रत्येक भक्तीची उत्तर तू देत आहे. सवय करताय बाबा, सवय करताय आणि प्रत्येक शक्य कोणती आमच्या जीवनामध्ये तू शक्य करत आहेस. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन तू बदलून टाकत आहेस. आनंद देत आहेस बाबा प्रभू. तुझ्या पुढे स्थापना करत आहेत, रिस्टोरेशन करत आहे. आणि बाबा प्रभू परमेश्वरा आम्हाला प्रत्येकाला ऐकणाऱ्या व्यक्तीला तू रिस्टोरर म्हणून, पुढे स्थापना करणारा म्हणून, पुढे बातमी करणारा म्हणून, सांत्वन उभं करत आहेस. म्हणून तुझा धन्यवाद देतो. अनेक लोकांचं सांत्वन करण्यासाठी, अनेक लोकांपर्यंत तुझं वचन देण्यासाठी, तुझी आशा देण्यासाठी ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा प्रभू तू तयार करत आहेस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद देतो, आभार मानतो. येशूच्या